नमस्कार मंडळी. टोरंटो शहर कॅनडाची आर्थिक राजधानी. या शहरात सुमारे 1400 मराठी कुटुंबीय राहतात. यातील साधारण 40 ते 50 वर्षांपूर्वी कॅनडात आलेल्या काही कुटुंबियांनी त्या काळच्या परिस्थितीवर केलेली मात, स्वतःचा केलेला विकास, राबवलेले नवनवीन उपक्रम व मराठी मंडळाचा कणा मजबूत करण्यासाठी केलेले प्रयत्न हे खरोखरच आजच्या पिढीला स्फूर्ती देणारे आहेत. चला तर आस्वाद घेऊया त्यांनी उघडलेल्या आठवणींच्या शिदोरीचा. धन्यवाद. माझं नाव प्रमोद साठे. मी 1968 साली कॅनडात आलो. माझा व्यवसाय आहे इंजिनियर, सिव्हिल इंजिनियर. आता रिटायर झालो आहे, पण इथं आल्यानंतर IBMमध्ये 25 वर्ष नोकरी केली. आता माझी पत्नी सौ कुंदा साठे आणि कुंदा सयाजी विद्यापीठातून शिकून आलेली आहे बडोद्याला. आम्ही दोघे इथं 68 साली आलो. आमचं लग्न 1957 साली झालं. आता त्याला 52 वर्ष तरी होऊन गेली. आता मोजायचा बंद करून मराठी मंडळाशी संबंध म्हणजे आम्ही 68 साली पहिल्यांदा ऑफिशियली मराठी मंडळ स्थापन केलं. त्याच्या आधी लोक जमत होती, आधी 2-3 वर्ष, पण त्यावेळेला लोक फार नव्हती. पण 68 साली इथं भास्करराव देवधर नावाचे एक ग्रस्त होते. त्यांनी पुढाकार घेतल्यानंतर आम्ही पहिलं मंडळ स्थापन केलं. पहिलं सहस्रबुद्धे म्हणून होते, त्यांच्या घरी आम्ही सगळेजण जमलो आणि बसून अजूनही कॉन्स्टिट्यूशन वगैरे काही केलेली नव्हती. फक्त ठरवलं की आता मराठी भाषिक मंडळ हे नाव द्यायचं. त्याला आम्ही असं ठरवलं की बाबा त्याच्या पाठीमागं हे नको, काय जात पात धर्म असं काही नको, मराठी बोलणाऱ्यांचं मंडळ म्हणून आम्ही ते मराठी भाषिक मंडळ असं नाव ठरवून सुरुवात झाली. भास्करराव देवधर त्यावेळेला त्याचे अध्यक्ष होते. मी होतो, राया भिडे होते पहिल्या मंडळामध्ये. एक चर्च होतं, जेम्स बॉन्ड चर्च म्हणून. त्या चर्चमध्ये मराठी मंडळाचे कार्यक्रम व्हायचा. पहिला कार्यक्रम झाला तो गणपतीचा. सगळ्यांना जर गंमत वाटली की चर्चमध्ये गणपती ठेवून आम्ही म्हणजे मंडळ चालू केलं आणि त्या चर्चच्या बेसमेंटमध्येच किचन होतं. तर तिथं जाऊन सगळे स्वयंपाक करायचे, वरती जेवायचे. म्हणजे असा आम्ही त्यावेळेला कार्यक्रम केला. असं मंडळाची सुरुवात झाली. मी कुंदा साठे. माझं एज्युकेशन इंटर आर्ट्स आहे. मी बडोद्याला शिकलेली आहे आणि 57 साली लग्न झालं. त्याच्यानंतर 68 साली आम्ही इथे आलो. त्यांच्यानंतर मी 2 महिन्यांनी इथे आले. ते एप्रिलमध्ये आले आणि मी जूनमध्ये आले. 69ला आम्ही 3 अंकी अमेरिकेमध्ये म्हणजे नॉर्थ अमेरिकेमध्ये पहिल्यांदा 3 अंकी नाटक इथं सादर केलं. पु ल देशपांडेंचं अंमलदार. त्याच्यामध्ये मी भूमिका केली होती एक छोटीशी. दुर्गाई त्याच्यामध्ये होती. म्हणजे बरेच त्याच्यात स्पेशालिटी म्हणजे अशी की नाटक करायचं ठरवलं उत्साहाने नेहमीप्रमाणे, पण त्याचं पुस्तक किंवा आम्हाला काही मिळत नव्हतं नाटकाचं. तर शेवटी काय करायचं, असं एक पुस्तकाची कॉपी मिळाली पण पात्र 10 होती. त्यांना कसे ते डिव्हाइड करणार. तर आमच्या ओळखीचेच म्हणा किंवा नशिबाने म्हणा, गदरे नावाचे ग्रस्त अमेरिकेच्या म्हणजे वॉशिंग्टनच्या सिनेटच्या लायब्ररीचे लायब्ररियन होते गदरे. त्यानं कळलं की आम्ही असं असं नाटक होतं. त्यांनी आम्हाला तिथून झेरॉक्स कॉपीज काढल्या काँग्रेसच्या लायब्ररीतून आणि त्या आम्हाला पाठवून दिल्या. आणि मग त्याच्यावर बसून आम्ही नाटक केलं, पहिलं 3 अंकी नाटक. आणि नाटक आणि त्याच्यावर त्या दिवशीच पुरणपोळीचं जेवण केलं होतं. म्हणजे काय त्यावेळेचं म्हणजे काही काही आठवणी. आणि दुर्गा होती नाटकामध्ये आणि पुरणाच्या पोळ्या पण केल्या. ही प्रॉम्प्टिंगला होती आणि मी पडद्यामागची कलाकार होते. चांगलं म्हणजे त्यावेळेला फारच मोठा त्याला रिस्पॉन्स मिळाला आम्हाला सगळ्यांचा. $12 आठवड्याला लागत असत खोलीचे. एक खोली होती, मी आलो तेव्हा. एक खोली आणि स्वयंपाकघर. नाही, काही नव्हतं, खोलीतच होतं माझं. हे तू आल्यानंतर मग ते जरा मोठं घेतलं. मोठं स्वयंपाकघर घेतलं. स्वयंपाकघर होतं. आणि इथे अपार्टमेंटमध्ये राहायला आल्यानंतर एक चायनीज बाई मला भेटली. ती मला म्हणजे ती हिंदीत मला विचारत होती की तू तांदूळ कुठून घेतेस म्हणून. तर मला काही कळलं नाही की ती म्हणजे चायनीज बाई मला हिंदीत विचारते हे मला कळलंच नाही आधी. म्हणजे ह्या चेहऱ्यातून असं वाटलंच नव्हतं मला. आणि ती मुंबईची होती. क्रॉफर्ड मार्केटच्या आसपास राहायची तिथे.
वस्तूंची अवेलेबिलिटी आता पुष्कळच वाढलेली आहे. आता म्हणजे पुष्कळच म्हणजे काय, आता काही मिळत नाही असं नाही. भारतात नाही मिळणार ते इथं मिळेल. आंबे वगैरे मला अजूनही आठवते आंब्याच्या बाबतीत एक गोष्ट सांगण्यासारखी आहे. आमच्या घरचे लोक आम्हाला हापूसचे आंबे पाठवायचे. तर ते हापूसचे आंबे आणायला मला एअरपोर्टला जायला लागायचं आणि ते एअरपोर्टमध्ये जाऊन कस्टममध्ये क्लिअर करून साधारणपणे अर्धा दिवस रजा घेऊन मला करायला लागायचं सगळं. आणि आल्यानंतर मग मित्रमंडळींना बोलवायचं. एक आंबा प्रत्येक एक आंबा वाटायचा. 12 आंबे असायचे त्यातले. मग ते 5-6 असे वाटायचे. आणि दुर्गाला तर मला एकदा आठवते, ती सगळा आंबा खाल्ला वगैरे. तर ती आतली कोय होती ती तोंडात धरून चोखून म्हणजे आता म्हैस सुद्धा त्याला तोंड लावणार नाही अशी म्हणजे त्या काळाचे रेअरिटी होती. आता काय आंबे येतात, दर आठवड्याला आंबे येतात, पण त्यावेळेला पण फार कटकट असायचं त्या कस्टममधून सोडून आणण्यामध्ये. आणि पेरिशेबल आयटम म्हणून ते लवकर सोडवावे लागायचे. हो, 2 दिवस उशीर वगैरे असा करून चालत नव्हतं. आपण आता रॅपिड फायर घेऊया. ह्यांची हाईट किती? 5 फूट 5 इंच. बरोबर आहे. हो. त्यांचा फेवरेट थांबा, ही फार जुन्या काळातली हाईट आहे. आता म्हातारपणामुळे थोडी कमी आहे. पण लग्न झालं तेव्हा 5 फूट 5 इंच. मोजलेली का? पसंत केली तेव्हा 5 फूट 5 मोजलेली तुम्ही? 5 फूट 5. नाही, माझी अट होती कारण 5-7 पेक्षा जास्त उंच पाहिजे म्हणून. कारण मी 5 फूट 5 इंच असल्यामुळे. बरं, त्यांचा फेवरेट कलर कुठला? स्काय ब्लू. बरोबर. येस, बरोबर आहे. म्हणजे पटवून घेत नाहीये ना? नाही, इतक्या वर्षांत इतकं पटात घ्यायला लागत नाही. तर 53 वर्ष होतील ना जून. त्यांचा फेवरेट ऍक्टर? ऍक्टर काय असा फेवरेट नाही कोणी. सगळ्यांनाच नाव ठेवते ती. त्यांची फेवरेट ऍक्ट्रेस? मधुबाला. आहा मधुबाला मेरा मन ये पागल झाला. तूने एक बार हंस के जो बोला तो मन पंछी बन के डोला. तूने मन का द्वार जो खोला मन का तू नच गेला. बाई 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 मन मोराचा कसा पिसारा फुलला. ओके, आता एक सर्वात कठीण प्रश्न. तुमची साखरपुड्याची तारीख? 20 मे 1957. क्रॉस चेक. नाही, बरोबर आहे. ओके. मी गंगाधर रघुनाथ देशपांडे. तर कॅनडामध्ये मला येऊन 43 वर्ष झाली. 1967 साली कॅनडात आम्ही आलो. माझं कार्यक्षेत्र हे लायब्ररियन हे 1954 सालपासून ठरलेलं आहे. तेव्हापासून मी त्याच फील्डमध्ये आहे. सगळे आमच्या बरोबरचे जे लोक आले सगळे ते असे आम्ही 1 वे तिकीट दोन सूटकेसेस आणि 1 हँडबॅग घेऊन आलो. त्यामुळे पुस्तकं बरोबर आणणं शक्यच नव्हतं. म्हणून मग कल्पना निघाली की आपण इथं पुस्तकं घेऊया म्हणून विकत. त्यावेळेला मी त्या लायब्ररी फील्डमध्ये असल्यामुळं लायब्ररीमध्येच जर पुस्तकं मिळाली तर ती सगळ्यांना त्यांच्या लायब्ररीमधून मिळू शकतील ही एक मी कल्पना मंडळापुढे मांडली. बरं, लायब्ररीत पुस्तकं घ्यायची म्हणजे मग त्याला डिमांड आहे का नाही हे ठरवावं लागतं हे मला माहीत होतं. म्हणून पहिल्या वर्षी म्हणजे 72 साली मराठी मंडळातर्फे आम्ही मराठी पुस्तकं भारतातून मागवली आणि मेट्रो टोरंटो पब्लिक लायब्ररीला डोनेट केली. डोनेट करून त्यांनी सर्क्युलेशन सगळं प्रोसेसिंग झाल्यानंतर त्याची लिस्ट आम्ही स्नेहबंधच्या एका अंकात छापली होती. फिटे अंधाराचे जाळे झाले मोकळे आकाश. यात ही पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतील. हळूहळू त्याची डिमांड तयार झाली आणि डिमांडने म्हटल्यानंतर मग मेट्रोने फंड्स अलोकेट केले. त्या फंड्समधून पुस्तकं घेतली गेली. पुढेही 2 वर्ष आम्ही मंडळातर्फे आम्ही पुस्तकं देत गेलो. इथं येताना आम्ही दोघं पुढे आलो सडबरीला आणि मुलांनी शाळेचं सगळं वर्ष पूर्ण केलं त्यांचं. आणि मे महिन्यात ते आले. 2 मुलगे एकटे म्हणजे 6 आणि 8 ना किती वर्षाचे होते? 7 आणि 9 ते इकडे आले. दोघं प्रवास करत तेव्हा 30 तास लागायचे फ्लाईंगला.
तर न्यूयॉर्कपर्यंत त्यांनी मराठी बोलणारी एअर होस्टेस दिली होती एअर इंडियानी. आणि नंतर त्यांना बसवून दिलं टोरंटोच्या प्लेनमध्ये त्यांनी आणि सांगितलं आता तुमचे वडील तुम्हाला न्यायला येतील तिकडे, आता तुम्ही दोघं एकमेकांना सांभाळून न्या. आणि मग हे सडबरीहून आले होते टोरंटोला आणि त्याला थेट विमानापोतच नेलं. 2 मुलं ऑफिसर म्हणला एकट्यात. तुमचे 2 छोटी मुलं येतात, आपण एक विमानातच जाऊया काश्मीरला, आपण शोधूया म्हणून. विमान आतपर्यंत जाऊन त्यांना घेऊन आलो आम्ही. आणि आम्ही सडबरीला म्हणजे मी सडबरीला राहिले होते, हे एकटेच आले होते पुढे. आणि मग सडबरीचे सगळे लोक त्यांना रिसीव करायला एअरपोर्टवर आले होते. म्हणजे आमचे मित्र, नंतर टेलिव्हिजनचे लोक आले होते, न्यूजपेपरचे आले होते. कारण 2 मुलं इतक्या त्यावेळेला इतका लांबचा प्रवास करून आली हे विशेष होतं. त्या इंग्लिश येत नसताना कशी आली याची कुतूहल होतं. अच्छा. त्यावेळी तर आमचं इतकं होतं की कोणी इंडियाला जाणार असलं की एक पार्टी व्हायची त्या माणसांना, मग आल्यानंतर पुन्हा व्हायची, नवीन काय आणलं, नवीन काय पाहिलं. जाताना पत्र द्यायची सगळ्यांना तिकडे पोस्ट करायला, येताना त्यांची पत्र घेऊन यायची. कारण टेलिफोन साधारण $3.25 का $3.5 1 मिनिट याप्रमाणे फोन. आणि त्यावेळेला भारतातील सगळ्यांच्याकडे फोन्स नव्हते, घरोघरी काही फोन नव्हते त्यावेळेला. त्यामुळे पत्र हेच मुख्य हे कम्युनिकेशन साधन. माझं नाव अरुण सबदेवी, मी खानदेशमधनं येतो आहे. गावाचं नाव आहे न्हावी. छोटंसं गाव आहे, पण आमचं गाव फेमस आहे कारण फेसफोला पहिलं काँग्रेसचं अधिवेशन झालं होतं. आणि मी इथं आलो स्टुडंट म्हणून आलो UOPTमध्ये 1965मध्ये. काही पैसे नव्हते आमच्याकडे, विदाऊट पैसे न आलो होतो आणि 2 बॅग घेऊन आलेलो होतो फक्त. मी काम केलं इथं. शिक्षण झाल्यानंतर पहिल्याच वर्षी मी भेटलो माझ्या मेसेसला. आणि कसं भेटलो, कारण त्यावेळी महाराष्ट्रीयन फार कमी होते. तूच एकटी होती ना महाराष्ट्रीयन मुलगी त्यावेळी. आणि महाराष्ट्रीयन मुलं बरेच होती, पण आमचं जमलं कसं तरी. आणि त्याच्यानंतर 1 वर्षात आपलं लग्न झालं नाही का इथं. आमच्या दोघांच्या आईवडिलांचं ऑब्जेक्शन फार होतं, कारण मी लेवा पाटील आणि हे काय तू काय कर कोकणस्थ ब्राह्मण म्हणतात तू काय त्यामुळे दोघांचे वडील, माझे वडील म्हणत होते तुला हुंडा जास्त मिळाल, तिचे वडील म्हणत होते तू खालच्या जातीशी लग्न का करायचं. आम्ही विचार केला की नाही, आम्ही लग्न करू तर दोघांच्या संमतीनं, दोघांच्या आई वडिलांच्या संमतीनं, आणि तिथे येऊन लग्न करू. तर आमचं लग्न झालं पुण्याला, तिच्या घरीच झालं. आणि लग्नाला फक्त 10 लोक होते मला वाटतं, सगळे आपण मिळून 10 लोक होतं. म्हणजे नॉर्मली आमच्या विलेजमध्ये 5-6 हजार तरी असतात. That's how we started here. माझं नाव रजनी चौधरी. आता मी रजनी साठे. मी 65च्या एप्रिलमध्ये इथं आले. त्यानंतर मी इथं 1 वर्ष नोकरी केल्यानंतर माझ्या डोक्यात आलं आपण आता ऑस्ट्रेलियाला जावं, पण माझा मावस भाऊ त्यावेळेला ऑस्ट्रेलियाला गेलेला होता. पण मग अरुण भेटला अँड द रेस्ट इज हिस्ट्री. आणि जास्त क्लोज होतो, कारण कमी लोक असल्या कारणानं वी वर व्हेरी क्लोज. आणि महाराष्ट्रीयन सगळे एकत्र राहायचे नाही का, गुजराती. आमच्या अपार्टमेंटला आम्ही बॅचलर हेडक्वार्टर म्हणायचं, कारण तिथे सगळे जेवायला यायचे. बटालियन हेडक्वार्टर. सगळेच जण म्हणजे सगळी मुलं मुली सगळ्या एकत्र त्या विकेंडला एक वेळेला असायचं जेवण, सगळेजण एकत्र करायचं. 68मध्ये आमचं लग्न झालं. असं म्हणतात की लीप इयरला लग्न ज्यांची होतात त्याच्यात मुलगी मुलाला प्रपोज करतात. नाही काय झालं, मी जिथे राहत होते ते एक इंग्लिश कपल होतं आणि मी त्यांच्याकडे रूम रेंट केलेली होती. आणि अरुण त्यावेळेला आमच्या शेजारीच्या हॉस्पिटलमध्ये काम करायला लागला होता, तर तो तिथनं यायचा. तर मी त्याला म्हटलं एक दिवस तू फार वेळा येतो आहेस, लोकांच्या काही कल्पना होते. मग तो म्हणाला, मग तो एक दिवस रडायला लागला. म्हटलं का रडतो? मी रडायला लागलो नाही, मला तू आवडतेस, पण म्हणे माझ्या आईनं सांगितलंय तू तिकडे लग्न केलंस तर मी आत्महत्या करेन.
तेरे इश्क में हद से गुजर जाऊं, मैं झूठ कहूँ तो मर जाऊं। सब तेरे हवाले कर जाऊं, मैं झूठ कहूँ तो मर जाऊं। आमच्या घरी असं म्हणत होते, माझ्या घरी, की मी प्रथमपासून तिला ओळखतोय आणि लग्न करण्यासाठी आम्ही कॅनडात आलो. पण आमची काहीही ओळख नव्हती. त्यामुळे मग मग माझ्या वडिलांना पत्र लिहिलं. आणि त्याच वेळेला दुसऱ्या एका मुलानं पण पत्र लिहिलं होतं माझ्या वडिलांना. आणि तो अगदी कोकणस्थ ब्राह्मण, चांगला शिकलेला विकलेला, सगळं व्यवस्थित होतं. त्यामुळे माझ्या वडिलांचं म्हणणं त्याच्याशी लग्न करायचं. म्हटलं मी आता याला शब्द दिला, म्हटलं आय कॅन ब्रेक माय वर्ड. आणि त्यांनी काय केलं माहिती, माझं पत्र इंग्लिश नाही, मराठीत लिहिलेलं पत्र शुद्ध लेखन दुरुस्त करून याच्याशी लग्नच करते तू. तुला चांगले स्थळ येत आहेत, मराठी याला लिहिता सुद्धा येत नाही. हो, पत्र शुद्ध लेखन हे करून त्यांनी पत्र परत पाठवलं. तर माझा जो लँडलॉर्ड होता, ते ज्यांच्याकडे मी राहत होते इंग्लिश कपलकडे, ते अगदी म्हणजे माझे आई वडील असल्यासारखं ते हे करायचं. तर त्यांनी म्हणे की मी लिहितो तुझ्या वडिलांना पत्र, की ते ओळखत होते. जनरली ब्रिटिश पीपल इन्व्हॉल्व होत नाही अशा गोष्टीमध्ये ऑफसेटच्या, पण ते सुद्धा माझ्याशी खूप चांगले होते. तर त्यांनी पत्र लिहायचं ठरवलं हिच्या वडिलांना. त्यांनी पत्र लिहिलं माझ्या वडिलांना शिफारस. माझ्या वडिलांनी काही नाही, तुम्हाला काय याच्यातलं कळत नाही असं. माझे वडील आर्मी ऑफिसर होते आणि ते म्हणतील ते खरं. आणि ज्यावेळी माझे वडील गेले तिच्याकडे पहिल्यानं, त्यावेळी त्यांनी ती तलवार पाहिल्या आणि बंदूक पाहिली. ते म्हणतात की तू आलास की तू तसं काही झालं नाही. असं म्हणजे लग्न केलं. आणि ज्या दिवशी ज्या ब्राह्मणांनी लग्न केलं त्यांचे नेहमीचे ब्राह्मण होते. तर आता हे खरं का खोटं मला माहीत नाही, परंतु माझ्या वडिलांनी मला सांगितलं की ते असं म्हणाले की मी हे असं लग्न लावत नाही, पण भरपूर मोबदला दिला तर लागेल. आम्ही आलो त्यावेळी कोथिंबीर मिळत नव्हती, काहीच मिळत नव्हतं आम्हाला. म्हणजे दही काय गोष्ट ही माहिती नव्हती लोकांना त्यावेळी. माझं नाव शरद श्रीनिवास कावळे. मी इंजिनियर आहे. 1956 साली पुणे युनिव्हर्सिटीमधून BE झालो. मग 68 साली जेव्हा आम्ही इथे आल्यानंतर पहिल्या वर्षी मला बराचसा त्रास झाला नोकरी मिळायचा. कारण नोकरी मला पाहिजे होती ती टीचिंगमध्येच पाहिजे होती. आणि परमेश्वर कृपेने बरोबर वर्षाने मला सेंटेनियल कॉलेजमध्ये लेक्चरची नोकरी लागली आणि तिथूनच 26 वर्षानंतर मी रिटायर झालो. आय एन्जॉयड ऑल माय टीचिंग थ्रू आउट माय लाईफ. नंतर आल्यानंतर 68 साली आलो, त्या आल्याबरोबर मी मराठी भाषिक मंडळाच्या कामामध्ये भाग घ्यायला सुरुवात केली. आता पहिल्याच वर्षी जास्त काही करता येईना, पण एकच केलं की तुझं पेशीमधला एक बारकाचा प्रवेश तिथे स्टेजवर केला. त्यात मी माळ्याचं काम केलं होतं. मग मंडळाच्या कार्यकारी मंडळामध्ये मी 1-2 वर्ष काम केल्यानंतर 75 मी प्रेसिडेंट झालो. आणि आम्ही 68 साली मंडळ स्थापन झाल्यानंतर आम्ही सुरुवातीचे असल्यामुळे निर्णय गोष्टी चालू करण्यामध्ये आमच्यासारख्या इतर लोकांचा पुढाकारच होता. त्यामुळे वासंतिक कार्यक्रम जो आहे तो सुरू करण्याची कल्पना ती माझीच होती आणि माझ्याच याच्यामुळे ती वासंतिक कार्यक्रम सुरू झाला. कारण हिवाळ्यामध्ये संबंध घरी कंटाळलेले असतात आणि वासंतिक कार्यक्रम केला की सगळे पुन्हा कधी आता एकत्र येतो असं वाटेल म्हणून केला होता. मला आठवतं आहे 75 वासंतिक कार्यक्रमासाठी जितेंद्र अभिषेकींचं गाणं झालं होतं. आणि फार सत्यनारायणची पूजा करायचं ठरवलं आणि जे काही नवीन जोडपं आलं असेल त्यांना प्राधान्य द्यायचं वगैरे वगैरे वगैरे. पुढे काय झालं, 1 वर्ष मला साल आठवत नाही, पण
जनरल बॉडीच्या मीटिंगला गर्दीच जमली नाही. 15 लोक आले बाबा, आणि आता काय करायचं, मंडळ बरखास्त करायचं का पुढं चालू ठेवायचं, कोणी काम करायचं, कोण निवडून येणार. आता तर 15 लोकातले 7 लोक गोळा केले, त्यातले 6 पुरुष आणि मी एक बाई. आम्ही 7 लोकांनी 11च्या ऐवजी 7च झाले आणि त्याच्यावर आम्ही 1 वर्ष निभावले. मग सगळं आता अन्नपूर्णा मी चामकते, मी सगळे बायकांचं काम आणि बाकीची मंडळी. माझ्या कार्यकिर्दीमध्ये काम करत असताना मंडळामध्ये जेव्हा खूप प्रकारे ॲक्टिव्ह होतो त्यावेळेस 1 वर्ष बाबूजी म्हणजेच सुधीर फडके आले आणि त्यांनी मराठी सिनेमा फिल्म फेस्टिवल करायचं ठरवलं. टोरॉन्टोमधलं जे फिल्म फेस्टिवल झालं त्याचे संपूर्ण कोऑर्डिनेशनचे काम बाबूजींनी माझ्याकडे दिलं. मी ताबडतोब भाऊसाहेब उबाळे यांची मदत घेऊन आणि दिलीप पत्के यांचा पाठिंबा घेऊन मी हे फिल्म फेस्टिवल चांगल्या प्रकारे पार पाडलं असं मला वाटतं. फिल्म फेस्टिवलमध्ये हे फिल्म फेस्टिवल झालं ते 2 आठवड्यात झालं. म्हणजे शनिवार रविवार प्रत्येक दिवशी 2 मूव्हीज, तर एकूण 7 मूव्हीज दाखवल्या. आणि या मूव्हीज दाखवण्याकरता 16 मिलीमीटर प्रोजेक्टर पाहिजे होता. तो मिळत होता फक्त यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये. आमचा योग किती चांगला होता, यॉर्क युनिव्हर्सिटीमध्ये गेल्यानंतर त्याने आम्हाला संपूर्णपणे मदत केली आणि कर्टिस हॉल म्हणून जो त्यांचा 16 मिलीमीटर प्रोजेक्टर असण्याचे जो हॉल होता तो त्यांनी आम्हाला दिला. पार्किंग फुकट होतं. असं ते आता अवघड आहे, पण त्यावेळेस ते पार्किंग फुकट होतं. आम्ही आलो तर फार महत्त्वाची गोष्ट म्हणजे कोथिंबीर काही मिळायची नाही. कोथिंबीर कुठेही मिळायची नाही. बरं, कोथिंबीर पाहिजे असेल तर ती कुठे मिळणार? डंडा स्ट्रीटवर जे चायनीज दुकान आहेत तिथं जाऊन आणायची. आणि मग कोथिंबीर आणायची. मग आता तितक्या जवळ गेल्यावर कोथिंबीर आणायचो. आणि कोथिंबीर आणायचं तर त्याला कॉरिएंडर नाही म्हणत ते, तर ते चायनीज दुकानात त्याला चायनीज पार्सलही म्हणायचे ते. बरं, ज्या दुकानात मिळत होतं त्यामध्ये तिथला जो एक सेल्समन चायनीज त्याला हिंदी येत होतं आणि त्यामुळे त्याकडनं कोथिंबीर घ्यायची. तुम्हाला सांगतो काय, एखादी लॉटरी जिंकल्यासारखं ती कोथिंबीरीची जुडी घ्यायची आणि हिच्या बहिणीला आणून द्यायची. ते बहीण इतकी खुश व्हायची की त्याचं नाव दे. कार्यक्रम यंग जनरेशन चांगल्या करतात आणि माझी खात्री आहे की मंडळ असंच पुढे जाणार आहे आणि जास्तीत जास्त निर्णय प्रकारचे विविध कार्यक्रम हे यंग जनरेशन देतील आणि त्यांना जर कधी लागलं तर आम्ही मदत करायला तयार आहोत. मी दुर्गा पाच्छापूरकर. मी स्वतःला इथली आद्य रहिवासी का म्हणवते तर मी इथे 61च्या जानेवारीमध्ये आले. याच्या आधी आलं असं क्लेम करणारं माझ्या तरी एक्सेप्ट माझा नवरा, त्याच्या पलीकडे कोणीही नाही आहे. 61 जानेवारीत आले मी इथे. पुण्याहून आले, शेवटचं गाव पुणं निघताना, म्हणून पुण्याहून आले म्हणायचं. माझं 1 वर्ष कॉलेजचं झालं आणि त्या काळच्या वेळेप्रमाणे माझं लग्न लवकर उरकून टाकण्यात आलं आणि शिक्षण थांबलं तिथेच. आणि मी इथे आल्यानंतर मग शिकत गेले आणि बेल कॅनडामध्ये 22 वर्ष नोकरी केली. माझं नाव श्रीकृष्ण जोशी. माझं शिक्षण मी MSc 59 साली झालो, 61 साली MTech झालो आणि 63 साली डॉक्टरेट मिळाली. मी मुकुंद आयनमध्ये नोकरी करत होतो. तिथे 5 वर्ष नोकरी केली आणि कर्मधर्म संयोगाने राया त्यावेळी तिथे आलेला होता, भेटायला म्हणून आला, राया भिडे. आणि तो म्हणाला इथे बसून काय करत असेल तिकडे. मला वाटलं की बहुतेक आपल्या घराला तिकडे लोक वाट बघत आहेत म्हणून त्याने अर्ज भरला. फक्त सही ठोकली आणि इमिग्रेशन मिळालं. 8 दिवसात 10 दिवसात इमिग्रेशन मिळालं मला. इथे आल्यावरती बघितलं तर काय जॉबच नाही हो. आता जवळजवळ पुढे 6 महिने बेकार होतो. मी एकटाच आलो. आमच्या सौभाग्यवतीने मी तिथेच ठेवलं होतं.
अगोदर म्हणतात ना की तशी दुखत झालेली होती, आता काय कसली काय. नंतर पुढे मग लोक जॉबवर बाहेर जायचे, आम्हाला जॉबच नाही. आम्ही आपल्या घरी बसून अर्ज रडायचं, 500 अर्ज रडले. नंतर मग त्यावेळेला मी ह्याच्यामध्ये क्रिस्टी स्ट्रीटवरती भगवती म्हणून गृहस्थ होते, रायाचे मित्र. त्यांच्या घरी वरच्या ॲटिकमध्ये एक खोली होती, तिथे राहत असे. त्यावेळेला भगवतींची बायको ही माझे आपले रेझ्युमेच्या कॉप्या वगैरे काढून आणून द्यायची आणि मी त्यांच्या मुलाला सांभाळत असे. बेबी सिटिंग तेव्हापासून सवय आहे. मराठी मंडळाची माझी म्हणजे इंट्रोडक्शन सुरुवात म्हणा काहीतरी 69 साली डॉक्टर टिळकांच्या घरी आमची पहिली मीटिंग झाली. त्यावेळेला पहिल्या मीटिंगपासून मी मंडळाच्या कामामध्ये इन्व्हॉल्व आहे. तर सुरुवातीला काय वेळ नुसतं बाहेरनं काम केलं, नंतर मग प्रत्यक्ष मंडळाच्या कार्यकारिणीवरती बऱ्याच वेळा काम केलं मी. नाही म्हटलं तरी 10-12 वर्ष मंडळाच्या कार्यकारिणीवरती होतो मी. नंतर 3 वेळा अध्यक्ष होतो. मंडळाच्या इतर ह्याच्यामध्ये म्हणजे कला विभागामध्ये मी भाग घेत असे. कला विभाग मीच सुरू केला. म्हणतात नाटकी म्हणजे व्यसन असतं, ते नाटक आहे. ते व्यसन आमचं दारुड्याचं कसं व्यसन असतं दारूचं, समजा नाटकाचं व्यसन होतं. तर नाटकं करायची, लोकांचं पण नाचायला फार आवडायचं आम्हाला. तर नाही म्हटलं तरी आतापर्यंत मी 8 नाटकं बसवली, जवळजवळ 10 नाटकांचं डिरेक्शन केलं. मला ह्याच्यामध्ये कला विभागामध्ये मी काम करत होतो, परंतु मला ह्याला कारण म्हणजे असं म्हणजे ते यशस्वी व्हायला माझी बायको फार कारणीभूत झाली. तिने तिचा मला संपूर्ण पाठिंबा होता. ती माझ्याबरोबर तिला हाकलायला लागायची, परंतु माझ्याबरोबर नाटकामध्ये वगैरे भूमिका वगैरे करायला पकडून आणली की कामं करायची ती. परंतु कित्येक वेळेला आमचं असं होतं की आमच्याकडे नाटकाच्या संहिता पण नसायच्या, स्क्रिप्ट पण नसायचं. मग तिकडे गेल्यावर ती मी चोरून रेकॉर्डिंगवर करून आणत असे. मग ती बसून ते लिहून काढायची. तिचा मला फार पाठिंबा असल्यामुळे जे काही मी करू शकलो इथे कला विभागामध्ये त्याला सर्वस्वी कारण ती आहे. नमस्कार, माझं नाव सुलोचना काळे. माहेरची मी सुलोचना रिजवूड. मी 69 जुलैमध्ये इथे आले आणि तो दिवस मला अगदी असा हायसा वाटला, कारण तिकडे चंद्रावर नील आर्मस्ट्रॉंग उतरला आणि मी टोरंटोच्या एअरपोर्टवर उतरले. त्यामुळे तो दिवस माझा अगदी चांगला लक्षात आहे. माझ्या आईवडिलांचे आशीर्वाद म्हणा किंवा काही, पण मला चांगले मित्र भेटले, मित्रमैत्रिणी, आणि त्यांनी सगळ्याच दृष्टीने मला खूप मदत केली. त्याच्यामध्ये उल्लेख करावा असं वाटतं म्हणजे दुर्गा पाच्छापूरकर, मिस्टर मिसेस टिळक, आणि आणखीन एक माझ्या मावशीची मैत्रीण म्हणजे डॉक्टर कुमुदताई देशपांडे. आणि त्यामुळे मला हातामध्ये इमिग्रेशन येईपर्यंत काहीतरी करणं भाग होतं. तर तेव्हा मी मिसेस कुमुदताई देशपांडेंच्या मुलाचं, तो जवळजवळ 1.25 वर्षाचा होता, तर त्याचं मी बेबी सिटिंग केलं. आणि त्याचबरोबर मग शिवणकाम येत असल्यामुळे बऱ्याचशा लोकांचे ब्लाउजेस, इतर पण शिवणाची कामं केली. आणि त्याच्यात स्पेसिफिकली मला सांगावं वाटतं की अशोक भिडये याचं लग्न होतं आणि त्याच्या बायकोला लग्नाचे ब्लाउजेस शिवायचे होते. आणि तेव्हा मात्र तिला इतका आनंद झाला की अजूनही ती ते विसरू शकत नाही आणि त्याचा उल्लेख ती करते माझ्याजवळ. आणि इथे आल्यानंतर 6 वर्षांनी मग
माझं इंडियात गेल्यानंतर लग्न झालं आणि माझ्या मिस्टरांचं नाव रमेश काळे आणि आमचा जवळजवळ 31 वर्ष संसार झाला आणि आत्ताच 2 वर्षाखाली ते स्वर्गवासी झाले. पण आयुष्यात त्यांच्या जाण्याच्या आधी मला 15 दिवस जे आत्तापर्यंत जे काही अनुभव किंवा जे काही गोष्टी पुढच्या आयुष्यात कशा उपयोगी पडतील ह्याचं शिक्षण मात्र मला शेवटच्या 15 दिवसात खूप मिळालं आणि म्हणूनच मी अस्तर धरून उभी आहे. अ, 65 किंवा 66 साली मला वाटतं ओगले इथे होते. त्यांनी पुढाकार घेऊन मग गणपती सुरू केले, कारण मराठी माणूस म्हटल्यावर गणपती नाही असं कसं होईल, म्हणून गणपतीने मग सुरू झालं. मग दरवर्षी दिवाळी आणि गणपती असे दोन्ही व्हायला लागले रेग्युलरली. त्याच सुमाराला नाटक, आत्ता मगाशी साठ्याने जसा उल्लेख केला, 69 साली नाटक करायची टूम निघाली. तर त्यालाही अर्थात आमचा सक्रिय पाठिंबा म्हणजे कसा, तर नुसतं नाटक नाही, मी तेव्हा माईसाहेबाचं काम केलेलं आणि माझी मुलीचं काम कुंदा म्हणजे डॉक्टर अर्चना बापटात. आणि मुख्य म्हणजे आमच्या लीडर तेव्हाच्या उषाताई जोशी पुरणाच्या पोळ्या नाही करायच्या, ह्याला आपण काहीतरी वेगळं करूया. तर त्या काळात सांगायची गोष्ट म्हणजे आम्ही बरीच वर्ष पहिली म्हणजे 63 सालापासूनच घरनं पातेले करून द्यायचं काहीतरी ठरवून की तू भाजी कर, तू मसाले भात कर, तू अमुक कर आणि जमायचं. तर त्यावर्षी पुरणाच्या पोळ्यांचा गाठ घातल्यावर मला फारसा अनुभव नव्हता, पण उषाताई म्हणल्यात त्यांचा शब्द मोडायचा नाही म्हणजे नाही, करीन म्हटलं. एक 25-30 तास करून बघू. पण होता करता असं झालं की माझ्यापेक्षाही मोठ्या बायका, तेव्हा मी लहान होते अर्थात, पण काही कारणाने असेल, त्यांची सबळ कारणं असतील, पण ते ड्रॉप झाले. आणि असं करत करत शेवटी सांगायचं जातं म्हणजे मी 100 पोळ्या पुरणाच्या शेवटी माझ्या गळ्यात आल्या, केल्या म्हणजे. पण पुरण वाटून हाताला घट्टे पडले, कारण ते नीट जमायचं नाही, घट्ट पुरण वाटते हे करते. आणि भाजायला मदत करायला अर्चना बापट आली. आमच्या पोळ्या करता करता ती म्हणाली मला लाटता येणार नाही बाबा, कारण ती सवयने. म्हटलं तू भाज. तर ती पोळ्या भाजते, मी लाटते. आणि आमची नाटकाची प्रॅक्टिस आम्ही करत होतो, कारण नाटक आलेलं 4 दिवसावर. तेव्हा पोळ्या पुरणाच्या करता करता अंमलदारची प्रॅक्टिस पण झाली आमची. मी एक जी नाटकं केली, नाटकं नेहमीच करतो, परंतु जे पहिलं नाटक आम्ही केलं तर ते माझा नाटकातला म्हणजे काय म्हणतात त्याला, स्टेजवरचा गुरु, त्याचं नाव दिलीप परीख. तर त्याने मला पहिल्यांदा कान धरून स्टेजवरती उभं केलं. त्यावेळेचं नाटक होतं करायला गेलोय. त्याच्यामध्ये मी मामा मालवणकरची भूमिका केलेली होती. मी त्याच्यानंतर डायरेक्ट केलेलं नाटक म्हणजे सोयरीक, म्हणजे सई परांजपेंचं. माझ्या बायकोने ते नाटक संपूर्ण लिहून काढलं आणि त्या बाईंचे सईबाईंची परवानगी पाहिजे ना नाटक हे करण्याकरता. आम्ही त्यांना पत्रावर पत्र पाठवली, उत्तरच नाही. मग इकडच्या कमलताई फडके म्हणून आहेत, ते म्हणाले काय सही नाही माझ्या वर्गातली, मी आणते परवानगी. भारतात गेल्या होत्या, त्याला भेटल्या. बरं म्हणाले, तुम्ही मला न विचारता तुम्हाला संहिता कशी मिळाली वगैरे वगैरे. मग 4 थापा मारल्या, पण मिळालं, परमिशन मिळाली त्यांची. त्या म्हणत होत्या की मी डायरेक्ट करायला येते तिकडे. अरे म्हटलं डायरेक्ट करायला तिकडनं इकडे बाई येणार आहे 15 दिवसाकरता, पैसे कोणी खर्च करायचे मग. आणि आम्ही आमच्या स्वतःच्या पद्धतीने पैसे खर्च करून स्टेजवर नसतो. आम्ही जी काय नाटकं केली आत्तापर्यंत बाहेरची, ती प्रत्येक नाटक आम्ही जवळजवळ 4 ठिकाणी मी हमखास घेऊन जात असो. बस करायची म्हणजे गाडी भाड्याने घ्यायची मोठी जोडली, ते टपावर सामान टाकायचं आणि आपल्याकडे ते कसे म्हणजे म्हणतात ना आपलं ते वस्त्रधरण म्हणून नाटक कंपनी कशी घेऊन जायची ते तशी एक सुयोग म्हणा, कसे नाटक कंपनी कसे व्हायला येतात तसे मी जायचो तिकडे. पृथ्वी मोलाची तू चाल पुढं तुला रगड्या भीती कशाची.
झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला झेंडा भल्या कामाचा तो घेऊन निघाला काट कुट वाट मनी बोत तिकेला काट कुट वाट मनी बोत तिकेला रगत निगल तरी बी हसल शाबास त्याची तू चाल पुढं तुला रे गड्या भीती कशाची परवा कुणाची मन शुद्ध तुझं गोष्ट आहे पृथ्वी मुलाची हा पृथ्वी मुलाची हाय पृथ्वी मुलाची कारण तेव्हा एवढे केटरिंग हे नव्हती जस्ट सुरू झालं होतं पण जे कोणी मिळेल ते गोळा करून पुरवलं बा सगळ्यांना जेवाय खायला पुरवलं आणि झालं कारण जेवणाशिवाय आपल्या मराठी माणसाचा प्राण आहे जेवण म्हणजे त्याच्याशिवाय कुठला कार्यक्रम हलत नाही प्रवीणा सांगेल त्याबद्दल पण मुळातले आम्ही पातेली घेऊन अक्षरशः पातेली घेऊन आणि मग चांगली साडी नेसायची त्याच्यात काहीतरी डाग पडायचे रस्सा बिस्सा आला डोक्यात काय म्हणायचं अरे राम माझ्या रस्सा का करायचा म्हणजे ते असं धरून कारण आणि पुष्कळ दिवाळीच्या याला कधी कधी स्नो पडलेला असायचा म्हणजे तारांबळ विचारू नका आता खूप सगळं डाग पडला तरी लॉन्ड्रीचे पैसे लावलेले नाही लावलेले नाही मला सुधीर फडक्यांचं जेव्हा गाणं झालं इथे तर त्यावेळेस सगळ्यात जास्त लोक आलेले होते म्हणजे आणि तेव्हाचा मला प्रसंग आठवतो म्हणजे तेव्हा मी 750 बेसनाचे लाडू केले ते आणि दुर्गा प्रमिला बेचमार आणखीन दोघी मैत्रिणी अशा मदतीला आलेल्या होत्या आणि त्याच वेळेस मोदकाचा पण सगळ्यांना प्रसाद दिलेला होता पण थांबा मोदकाचा हा ते तू सांग कोणी केलं राया भिडे यांच्या आई तेव्हा इथे आल्या होत्या आणि त्या कोकणात म्हणजे त्या देवगडच्या त्यामुळे त्या म्हणाल्या राया म्हणाला की आई माझी सगळे मोदक करणारे प्रसादाच्या सगळ्यांना मोदक मिळतील अशी तर त्याच वर्षी आम्ही तो जेम्स बॉन्ड चर्चमध्ये ते झालं सुधीर फडक्यांचं गाणं आणि खाली बेसमेंटमध्ये आम्ही किचनमध्ये स्वयंपाक करतोय कोणी बटाटे सोलतायत कोणी कणिक निमतात ते धमाल चालली होती आणि मोदक अजून नव्हते आले तर पहिलं एक ताट आलं जेमतेम आणि घाईने सांगितलं की जरा उशीर झाला आहे याचं कारण ते जे पीठ आणलं होतं ते अरारूटचं असं निघालं तर त्याला चिकटपणाच येईना तर मग आयत्याला अशोक किंवा कोणतरी त्याला पिटाळलं आणि तर आम्ही अनाऊन्स केलं की शेवटी निघेपर्यंत सगळ्यांना प्रसाद मिळेल काही तांत्रिक अडचणीमुळे तेव्हा तो शब्द आम्ही पहिल्यांदा ऐकला तांत्रिक अडचणीमुळे मोदक येत आहेत पण जरा वेळ लागेल आणि सुधीर फडके गात होते अर्थात त्यामुळे लोकांनी तक्रार काहीच केली नाही आणि खरोखर रायाची आई मी सांगते अजूनही म्हणजे मला धन्य ती माऊली म्हणजे त्या आता गेल्या पण ते ताटं येत राहिली आणि ते कुठे त्या राहायचे इटोबिकोमध्ये नाटक ॲव्हेन्यू रोड आणि एग्लिंटन पाशी म्हणजे ते हे आणि 2-2 नाटक जशी होतील तशी ताटं आणि तुम्ही गॅसचं हे लक्षात घ्या ना सारख्या गाडीतनं फेऱ्या मारतायत लोक आणि असे ते मोदक पण शेवटपर्यंत कोणीही असं गेलं नाही की ज्याला मोदक मिळाला नाही तेव्हा ह्या अशा काही की फार मजेशीर आठवणी आहेत म्हणजे सगळ्या अडचणीतनं सगळ्या तऱ्हेची मात काढलेली आहे त्यावेळेला आणि हिने आता सुलूनी मगाशी म्हटलं तसं की चायनाटाऊनमध्ये कोथिंबीर मिळायची फक्त लोंबार्डीचं दुकान होतं इटालियन तिथे चिकपी फ्लावर नावाचं किंचित कडवट असं बेसनाचं पीठ मिळायचं आणि तांदूळ इटन्समध्ये वगैरे असे कुठेही मिळायचे पण बासमती वगैरे तेव्हा मिळायचाच नाही पण हे सगळं एकत्र करून जेव्हा एखाद्या वेगळ्या पिठलं भाताचा कार्यक्रम व्हायचा तर आहा हा म्हणजे अगदी स्वर्ग हातात यायचा म्हणजे हे सगळं मी अर्ली 60s मधलं सांगते की कोथिंबीर सुद्धा अजिबात जवळजवळ मिळायची नाही सो त्यातनं मार्ग काढून सगळे झाली आमचे कार्यक्रम झाले सगळं झालं आई रिटायर होते नाटक जेव्हा झालं 90 साली मला वाटतं त्या वर्षी पुरुषांनी चॅलेंज घेतल्यासारखा पुरुषांनी स्वयंपाक केला होता म्हणजे बाहेरून वगैरे तर नुकतं मिळायला लागलं होतं पण पुरुष म्हणजे मदन टुमणे आणि हे सगळे घेऊन शशी जोशी हा ते सगळ्यांनी आणि मग म्हणजे माझ्याकडे मी त्याचा व्हिडिओ काढला खरं एकदा कधी वेळ आली तर मी ते सगळे व्हिडिओ एकत्र करीन मंडळाचे असे की एवढे एवढे ग्लोव्ज घालून मुळवून शांतपणे भांडी घासत होते शेवटी कारण आम्ही नाटक होतं म्हणून आम्ही खूप आधी गेलो कारण सगळं रंगायचं ते स्टेज मांडायचं वगैरे वगैरे आणि लता अर्धा मेकअप झाली ती आईचं काम केलेली तिचा सगळ्यात शेवटी मेकअप व्हायचा होता तर आम्ही पाहणी करायला तिथे किचनमध्ये गेलेले तेव्हा भजी तळतायत कोणी आणि नंतर एक जण साईडला नाही लगेच हे करू नका म्हणून भांडी घासतायत कारण नंतर फार पसारा पडतो वाढायला सगळे पुरुष आणि त्याची आई रिटायर होते ह्या नाटकाला पुरुषांनी मंडळाच्या स्वयंपाक केला आणि सगळे पुरुषांनी केले त्या वर्षी तर ही एक मजेशीर आठवण आहे कारण हा चॅलेंज होता आणि त्यांनी खरोखर सुंदर जेवण केलं होतं सगळ्यांनी. माझं नाव भास्कर पावगी
माझा जन्म बनारस UP, लहानपण सगळं तिथेच केलं. आमचे पूर्वज महाराष्ट्रातनं जवळजवळ 150 वर्षापूर्वी तिकडे सेटल झाले. म्हणून कौतुक वाटतं की आता आम्ही जसे त्यावेळेला महाराष्ट्रातनं बनारसला गेलो तशी आता ही नवीन पिढी भारतातनं कॅनडात येते आहे, तो फरक जाणवतो. आणि इनफॅक्ट आता टोरंटोमध्ये बनारसपेक्षा जास्ती मराठी लोक आहेत. बनारसमध्ये 200 घरं होती, आता सध्या टोरंटोमध्ये 1000 घरं आहेत. त्यामुळे तो एक फरक जाणवतो आणि इट्स ए ॲडव्हेंचर. जे आमच्या पणजोबांनी ॲडव्हेंचर केलं ते आता आम्ही इथे येऊन ॲडव्हेंचर करतो आहे. मी आशा पावगी, लग्नाच्या आधी आशा काळे, आणि सर्व शिक्षण अमरावतीमध्ये, आणि महाराष्ट्राच्या बाहेरचा अनुभव फक्त लग्नानंतरचा. तोपर्यंत अगदी घट्ट नातं आणि ते अजूनही आहे. म्हणजे मला मुख्य फायदा नवीन जनरेशनचा म्हणजे अर्थातच कम्प्युटर बरोबर मदत आणि त्यांच्या कल्पना आणि त्यांचा जो पाठिंबा मिळतो की हो हे काम चाललं आहे, त्याच्यामध्ये त्यांना इंटरेस्ट आहे. माझं नाव स्नेहा नाटेकर, मी सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगमध्ये शिकले आणि आता मी सॉफ्टवेअर डेव्हलपर म्हणून काम करते. आणि नचिकेत बाळ वाचण्यात माझा मोस्टली इंटरनेट किंवा रिसर्च मीडियामध्ये रोल असतो. माझं नाव सैफ रांजपे, मी आता 3ऱ्या वर्षात आहे युनिव्हर्सिटी ऑफ टोरॉन्टोमध्ये. मी इंटरनॅशनल स्टडीज आणि फ्रेंच करते. आणि नचिकेत चिल्ड्रन्स लायब्ररीमध्ये मला आर्टची खूप आवड आहे, म्हणून मी पोस्टर्स आणि ग्रीटिंग्स करते. हाय, माझं नाव आशुतोष गुर्जर आहे. मी आत्ता 12वीत शिकतो आहे आणि नचिकेत बालवाचनालयामध्ये मी जनरली कम्प्युटर फाईल्स असतात त्या एडिट करणं किंवा काही नवीन आयडियाज आल्या तर त्याच्यासाठी मदत करतो. आणि मी नचिकेत बालवाचनालयामध्ये व्हॉलेंटिअरिंग करायला आलो कारण मी बघितलं आहे की भारतात ज्या खेडेगावं म्हणतात किंवा ग्रामीण भागांमध्ये लोकांना काही पुस्तकं वाचायला वगैरे मिळत नाहीत. आणि कॅनडामध्ये मी राहतो आणि मला लायब्ररी आणि सगळीकडे आहेत, तर त्याचा खूप फायदा होतोच. आणि माझी अशी इच्छा आहे की हेच सगळ्या भारतातल्या मुलांनाही ह्याचा फायदा व्हावा. आणि नचिकेत बालवाचनालय ह्याच्यासाठी खूप करतं आणि मी त्याचा एक छोटासा भाग आहे, याचा मला खूप अभिमान आहे आणि असंच मी करत राहावं अशी इच्छा पण आहे. म्हणून मी नचिकेत बालवाचनालयामध्ये व्हॉलेंटिअरिंग करायला येतो. देखो इन्हें ये है ओस की बूंदें, पत्तों की गोद में आसमां से. आशा मावशीच्या जे काय प्रोग्राम्स चालू असतात अमरावतीत, त्याचे सगळे स्नॅपशॉट्स, असे मुलांचे एक्सपिरियन्सेस, स्वतःची कम्युनिटीची फीडबॅक, हे सगळं मिळून आम्ही क्लिप्स बनवणार आहोत. म्हणजे ते असं नुसतं मुलांचा बेनिफिट नाही, पण ओव्हरऑल कम्युनिटीचा, गावाचा, टू ब्रिज खेडेचं, नॉर्मल सिटी गावातलं फरक, असा ब्रिज कसा करायचा. आणि वाचण्याची एवढा जो इम्पॅक्ट असतो तो खूप असं मीडियामधनं आता यूट्यूब आणि इंटरनेट सगळीकडे पोचतं. मग दॅट इज प्रॉबेबली द इझिएस्ट टू रीच इवन द सिम्पलेस्ट किड. त्याला बेनिफिट दाखवायला की वाचण्याचं नॉलेज म्हणजे तुम्ही आकाशातनं जे काय बघायचं. ये तो है सर्दी में धूप की किरणें, उतरे जो आंगन को सुनहरा सा करने, मन के अंधेरों को रोशन सा कर दे. मी लहानपासनं मी इथे होती आणि मग मी खूप बदले होते. तर मी टोरॉन्टोमध्ये होती, मग न्यूयॉर्कमध्ये होती आणि मग त्याच्यानंतर मी कोल्हापुरात गेली. तर इकडे राहून मी कोल्हापुरात गेल्यावर मला दिसलं की खूप फरक होता की इथे काय फॅसिलिटीज आहेत आणि तिथे काय होते. तर माझ्या इथे राहून माझ्याकडे 200-300 पुस्तकं होती आणि मग तिथे गेल्यावर आमच्या शाळेमध्ये खूप पुस्तकं नव्हती. तर आम्ही इकडे यायच्या आधी हे सगळे पुस्तकं आम्ही सगळे दिले आणि मग ते पाहून मला वाटलं की आशा मावशी एवढे प्रयत्न करते की जे कोण खेडेगावात राहतात अमरावतीमध्ये त्यांना पण ऑपॉर्च्युनिटीज मिळायला पाहिजे लर्निंगसाठी, रीडिंगसाठी. आणि हे ऑपॉर्च्युनिटीज त्याला कधी मिळणार नाही कारण की युजली आपण डेव्हलपमेंटमध्ये बघतो की सगळे बेसिक इसेन्शियल गोष्टी आपण देतो, पण आपण युजली
ज्ञान देत नाही, पण आपण नुसतं फूड शेल्टर किंवा वॉटर देतो दुसऱ्यांसाठी, पण आपण नॉलेज देत नाही. तर मला वाटलं की हे लायब्ररीज खूप मदत करता येईल मुलांसाठी. हॅलो, नमस्कार. सुशीला हेबळे बोलते. मी कॅनडामध्ये याच्या अगोदर आम्ही युनायटेड स्टेट्समध्ये होतो. मला वाटतं 58च्या दिवाळीला मी आले. 58च्या नोव्हेंबरच्या दिवाळीला आले. आठवतं 13 नोव्हेंबर एक्झॅक्टली. दिवाळी झाली होती तर सगळं फराळ घेऊन आले होते. वडिलांनी पॅकअप करून दिलं. तर लग्न माझं 52 सालीच झालं बाय द वे. आणि आय मेट हिम नेक्स्ट डोअर. कॅन यू बिलीव्ह इट? जस्ट फ्यू मंथ्स बिफोर माय मॅरेज माझा नवरा भेटला. माझी बहीण इकडची वाढलेली. अरे बापरे, तुला ओळख पण नाही त्या माणसाची आणि तू त्याला अगदी पत्र लिहिते काय आणि हे करते काय. सो इट वॉज ए स्टोरी, गमतीदारच आहे. म्हणजे विदाऊट टॉकिंग लाईक मॉडर्न डेट्ससारखं आय वॉज मीटिंग सिक्रेटली, म्हणजे प्रेईंग फॉर हिम नो. आणि गणपतींनी माझी इच्छा ऐकली आणि ही प्रपोज मी समहाऊ नो. सो वी गॉट मॅरिड इन 2 months. दॅट टाईम आपले मराठी थोडे होते इकडे. ती एक गंमत. दुर्गा पच्छापूरकर, लीलाताई आणि ऑल तेंबे अँड ऑल दोज पीपल, रजुताई प्रतिनिधी, कावळीबाईंची बहीण, त्या गेल्या आता बिचाऱ्या. तर सगळ्यांनी त्यांनी मला जेवण करून आणलं. दुर्गानी नाही मस्तपैकी पुरणपोळी गरदर्शनात दिव्यासाठी, माझ्यासाठी असं म्हणजे. आणि मग असे कोणी खूप मदत केली त्यावेळी. बाळ घेऊन आल्यानंतर कौतुक. अरे हेबड्यानं म्हणाले, अहो जिलेबी आणते म्हणून रजुताई प्रतिनिधीने आणली. म्हणजे इट वॉज अ व्हेरी नाईस गॅदरिंग आणि स्मॉल ग्रुप. सो वी यूज टू मीट. आणि आता खूप मोठा झाला आहे मराठी मंडळ. सो आणि वी यूज टू प्ले म्युझिक. माय हजबंड यूज टू प्ले सितार. आणि आमच्याकडे सगळं आहे, तंबोरा बिंबोरा ना. तर मंडळाला धावत घेऊन जायचा. जस्ट लाईक आता राया बिडे कसे करतात अजूनही. मराठी मंडळात म्युझिक ऑर्केस्ट्रा सुरू केला होता, गोडसे वगैरे जुन्या लोकांनी सगळ्यांनी. तेव्हा मंडळात खूप कार्यक्रम वगैरे व्हायचे. त्यावेळी माय हजबंड वॉज इन्व्हॉल्ड मच. आणि माय पार्ट म्हणजे 4दा मी काम केलं मराठी मंडळात. एकदा 76मध्ये जस्ट जनरल, दॅट ते सगळे पुरुष मंडळी, कावळे सगळे, मनोहर वगैरे. आणि आय एम द ओनली लेडी देअर. नंतर सेक्रेटरी म्हणून बोलवलं 81मध्ये. नंतर मग 83मध्ये मला ओढून मंडळाचे प्रेसिडेंट केलं. त्यावेळी लोक फार थोडे होते, तू ये करू. मी म्हटलं हो नो, मला काही माहीत नाही, पण झाली. तर त्यावेळी आम्ही सगळं हे सुरू केलं. पैसे पाहिजेत आम्हाला. तर रद्दी विकली, न्यूजपेपर प्रत्येकांच्या घरी जाऊन. आणि मिस्टर मुळगुंदांची व्हॅन घेऊन यायचे ते, आणखीन कोणीतरी पावगी, ते 2 पीपल. आणि वी कलेक्टेड मनी. आणि मग गणपती आणि सत्यनारायण आणि त्यावेळेला पैसे देवाजवळ ठेवतो ना आपण सगळे लोक, ते मंडळाला न देता भारतात पाठवायचे. ते कुष्ठरोगनिधी और वॉट एव्हर ते सुरू केलं आम्ही, चॅरिटेबल सॉर्ट ऑफ इट. आणि गंमत, आम्ही दिवे लोकांनी ठेवले की आम्ही म्हणायचो, अहो तुमचा दिवा रात्रभर जळतोय. त्यांना हसू यायचं. आता इतकी काटकसर करतायत हे लोक आताच्या कंट्रीत. दिवे लावायचे नाहीत. आता इकॉलॉजी. पण माझ्या नवऱ्याने देखील डॉर्मेटरीत असताना कोणाला तरी एका स्टुडंटला दिवे काढायला सांगितले, त्याला 57 साली. तर ते लोक अगदी, हा काय वेडपट माणूस आहे इंडियातून आलेला. म्हणजे तेव्हापासून वी आर ब्रॉटअप. आपल्या भारतात शिकवले सगळं कसं राहायचं काय वगैरे ना. ग्रोसरीची गंमत म्हणजे आम्हाला कोथिंबीर इतकी पाहिजे होती, आता कोथिंबीर. आणि त्यावेळी अशी घरं नव्हती, आम्ही अपार्टमेंटमध्ये राहत होतो ना. तर कोथिंबीर आणायला आम्ही त्या ड्युपॉन्ट स्ट्रीट इकडे जायचो. तिकडे एक पंजाबीचं दुकान आहे, त्याचं नाव विसरलं मी. त्याच्या दुकानातून आम्ही जायचो का. आणि आणखी माझ्या मैत्रिणीला अमेरिकेतल्या सारस्वत एक मैत्रिणी माझी, तिला मी कापून प्लास्टिकच्या बॅगेत कोथिंबीर आणि मिरची पाठवली. तर तिला ती म्हणाली, नशीब पुन्हा असं काही स्टुपिड करू नको सुशीला, मिशिगन काकडे कस्टमने जर कळलं तर काय झालं असतं. म्हणजे शिंका आल्यामुळे उघडल्यावर मी म्हटलं, अगं तुला कोथिंबीर मिरची पाठवण्यासाठी मी प्लास्टिकच्या एन्व्हलपमध्ये घालून त्याच्यावर घेऊन पत्र पाठवलं तिला, माझ्या मैत्रिणीला. राम नाम रुचिर, राम नाम रुचिर, सतत गाई मना. राम नाम रुचिर, सतत गाई मना. रामाचं नवरात्र सुरू आहे सध्या, त्यामुळे रामाचं चिंतन सारखं केलं पाहिजे. ते सारखं चिंतन करणं आवश्यक असतं रामाचं.
आणि रामाचं चिंतन जर केलं तर आपोआपच आपला राम जो आहे तो आपला राम आपली चिंता करतो. चांगला इथली सिस्टम कॅनडामधली चांगली आहे आणि एकंदर इथली प्रशासनिक व्यवस्था जी आहे ती चांगली आहे. आणि याचं कारण मला असं वाटतं की ही लोकसंख्या इथली खूप कमी आहे. भारतामधनं इथे जे आलो आपण, महत्वाची गोष्ट आहे लोकसंख्या. म्हणजे ती लोकसंख्या कमी असल्यामुळे सगळीच व्यवस्था चांगली होऊ शकते. माझं नाव रवी जातेगावकर, मूळचा मुंबईचं मी. इंडियामध्ये मी औरंगाबादच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये होतो आणि ॲज सून ॲज आय गॉट माय डिग्री आय लेफ्ट इंडिया, वेंट टू इंग्लंड. आय वॉज इन स्कॉटलंड फॉर फ्यू इयर्स इन तिकडे युनिव्हर्सिटीमध्ये मी मास्टर्स डिग्री केली आणि काम पण केलं थोडंसं. नंतर मग मी परत लंडनमध्ये होतो. इंग्लंडमध्ये जवळजवळ 10 वर्ष होतो मी. नंतर देन I got the opportunity to go to come to Canada. I was in Halifax, east coast of Canada. Halifax, Nova Scotia. So I was there. मी मीना जातेगावकर, मी मूळची मुंबईची आणि तिथे ॲक्च्युली लहानपण गेल्यानंतर आय वॉज बॉर्न अँड ब्रॉट अप इन बॉम्बे आणि मग तिथे लहानपण गेल्यानंतर माझी फर्स्ट डिग्री इंडस्ट्रियल सायकॉलॉजी अँड सोशिओलॉजीमध्ये घेतली. स्कॉटलंडला आमचं लग्न झालं. तर आता 8-9 वर्ष झाली इकडे येऊन सुद्धा की मराठीत असं बसून मी बोलता येईल किंवा रेडिओवरती आपण काही करू हे अक्षरशः स्वप्नात, मनात, ध्यानात कधीही आलेलं नव्हतं की आपण करू. पण ते आम्ही सुरू केलं. त्या रात्री आमच्याकडे फक्त 6 गाणी होती मराठी आणि ती सुद्धा कोणाकोणाकडून घेतलेली होती. तर त्या 6 गाणी होती. तर म्हटलं आता करायचं काय, दुसऱ्या दिवशी जायचंय आणि रात्री 9ला बसून. तर बघितलं तर प्रत्येक गाणं वेगळ्या वेगळ्या टाईपचं होतं. एक लावणी होती, एक होतं. म्हटलं ही थीम आणि म्हणून आम्ही त्या थीमवरती ती सुरुवात केली आणि आज 5 वर्ष दर आठवड्याला आम्ही थीमवरती गाणी करतो. तर आजचा प्रोग्राम तुम्ही ऐकला की नाही माहिती नाही, पण त्याच्यावरती मराठी शब्द, तर त्या शब्द ह्याच्यावरती सगळी गाणी शोधून काढली. तर प्रत्येक शनिवारी आमची थीम आम्ही आज 5 वर्ष चालू ठेवलेलं आहे. ते माझा एडिनबराचा फनी इन्सिडेंट म्हणजे पहिल्यांदी 3 दिवस सुद्धा झाले नसतील येऊन एडिनबरामध्ये आणि रवीच्या लँडलेडीने मला डिनरला इन्व्हाइट केलं आणि असं डिनरला बसले. पहिल्यांदा म्हणजे ते अगदी ब्लँड फूड आणि कितीतरी नॉनव्हेज मी ट्राय केलं होतं. टिपिकल ब्राह्मण फॅमिलीमधले जन्म झालेला, कधी मीठ खाल्लेलं नाही, घरामध्ये एक सुद्धा खाल्लेलं नाही आणि अशा ह्याच्यात ती अगदी हो मी खाते म्हणून केलं. तर ते काय रोस्ट लॅम्ब वगैरे अक्षरशः गळत नव्हता. मग हळूहळू असा पुसून मी तो रुमालात अडकवला आणि मग नंतर तिने एकाएकी प्लॅटर आणले आणि त्याच्यामध्ये इतके सुंदर केक, चेरी केक वगैरे. आणि आपली ती सवय आपल्या मराठी लोकांना आग्रह केल्याशिवाय आपण हो म्हणत नाही. तर त्या सवयीप्रमाणे मी म्हटलं नो थँक्यू. तिने ते ठेवून दिला प्लॅटर आणि तर मग आणि मला इतकी भूक लागलेली. तर घरी आल्यानंतर रवी म्हणाला तुला ते केक हवे होते ना? तर म्हटलं हो हवे होते. तर रवी म्हणाला अगं इकडे ना तुला हवं असेल ना तर जेव्हा ते विचारतात तेव्हा सांग. नो बडी इज गोइंग टू आस्क यू ट्वाइस बट दे डोंट माइंड इफ यू से इट येस फर्स्ट टाइम. तर म्हणे असं. तर म्हटलं की मग काय आणि म्हणे नंतर सुद्धा ठेवल्यानंतर सुद्धा यू कॅन ऑलवेज से दॅट आय थिंक आय चेंज माय माइंड आय वुड हॅव सम असं म्हणून घ्यायचे. तर मग तेव्हा म्हटलं आता हे केलं पाहिजे. आणि आता इतक्या वर्षानंतर मी हे विसरले आग्रह करायचं. कधी कधी इंडियाहून लोक येतात आणि आपण आग्रह करत नाही असं माझं नंतर लक्षात येतं की नाही आहे ठीक आहे कारण इकडे सगळे उठतात आणि खातात. तर त्यामुळे इंडियाहून आल्यानंतर कोणीतरी आवर्जून लक्षात ठेवावं लागतं की अरे यांना आपण 2दा-3दा विचारावं. आणि मग मन तेवढे वर्ष 40 वर्ष आधी जातं की आपली स्थिती कशी झाली होती. आठवतंय म्हणजे हॅलिफॅक्समध्ये एक छोटंसं दुकान होतं. तिथे 2-4 डाळी ठेवायचा आणि तो दर गुरुवारी कोथिंबीर आणायचा. तर जे काय लोक होते ते आम्ही दर गुरुवारी तिथे धावायचं कारण कोथिंबीर कुठनं मिळणार. आणि त्या अशा 5-6 काड्याची तो जुडी केलेली असायची कोथिंबीरीची. तर एका वर्षी माझी बहीण आलेली होती मला मदत करायला कारण परीक्षा होती म्हणून. आणि माझं लक्ष नसताना तिने फटाफट ती कोथिंबीर थोडीशी कापली आणि काड्या फेकून दिल्या.
आणि मी किचनमध्ये आले, म्हटलं कोथिंबीर कुठे ग, कोथिंबीर कुठे? तो म्हणाले का ही काय? तो म्हटलं अगं याने काड्या काय केल्यास, काड्या काय केल्यास? मी अगदी पॅनिक होऊन काड्या काय केल्यास? तर ती म्हणाली फेकल्या. आणि मी इतकी पॅनिकी झाले, फेकल्या म्हणजे काय गं, त्याची चटणी करायची असते, त्याचं हे करायचं असतं. आणि ती माझ्यासाठी वेड्यासारखी बघायला लागली, तिला वेड लागली का कोथिंबीरीच्या काड्या सगळं. तर मी तिला म्हटलं, आणि ती ह्याच्यात ना आली की त्यावेळेला म्हणजे तुम्ही भाजी घेतली की तो कोथिंबीर फुकट द्यायचा, आलं मिरची कोथिंबीर ह्याच्यात ना, आणि एवढी वेडीपिशी का झाले. मग तिला म्हटलं अगं ही कोथिंबीर आता 2-3 आठवडे पुरवायची आहे, तर तू फेकून कसं. मग तिला म्हटलं हे बघ अक्का, माझ्या घरचं सोनं माग पण माझी कोथिंबीर मागू नकोस. एक गोष्ट नेहमी मला सांगावीशी वाटते की आज इंडियाची इकॉनॉमी एवढी स्ट्रॉंग आहे, एवढी पॉवरफुल आहे. आणि मी एक कॉन्फरन्स अटेंड केली अँड दॅट कॉन्फरन्स वॉज अबाउट इंडियाज इकॉनॉमी अँड हाऊ फास्ट इट इज ग्रोईंग. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं की इंडियाची इकॉनॉमी झाली कारण काय की जे पहिले लोक इंडियातनं आले दे पेव द वे अँड इंट्रोड्यूस इंडियन कल्चर टू वेस्टर्नर्स. आणि म्हणून योगा म्हणा किंवा फूड म्हणा किंवा हे सगळं असं. तर मला त्यावेळेला खूप अभिमान वाटला की वी आर पार्ट ऑफ दॅट, वी कॉन्ट्रीब्युटेड समथिंग टू इंडियाज इकॉनॉमी. लोक म्हणतात अरे तुम्ही मायभूमी सोडून एवढे वर्ष राहिलात, कसे काय राहू शकलात? पण खरं म्हणजे इथे राहून तुम्ही जास्त हेल्प करू शकता. आणि ते मला इथे सांगायचं आहे की प्रत्येकजण काही ना काहीतरी आपल्या मायभूमीसाठी करू शकतो. तो कुठे असला त्याला महत्त्व नसतं, काय करतो त्याला महत्त्व असतं. जिथे जिथे आम्ही राहिलो तिथे तिथे मराठी नसल्यामुळे आम्हाला हे फार जाणवायला लागलं की आपला मराठी प्रेझेन्स नाही, की आपलं लावणी म्युझिकसुद्धा तेवढंच छान आहे जेवढा भांगडा आहे. आणि तरीसुद्धा आपलं हे का फेमस होत नाही, त्याला आपण लोक रिस्पॉन्सिबल आहोत. आपण आपलं कल्चर लोकांविषयी शेअर करत नाही इतर लोकांना, त्यामुळे त्यांना माहिती नाही. तर त्यांचा जेवढा दोष आहे की बिलो गुजरात साऊथ इंडिया म्हणतात आणि मध्ये बॉम्बे फक्त बॉलिवूड माहिती आहे पण बाकी माहीत नाही, हा आपला पण तेवढाच दोष आहे. आणि म्हणून पुष्कळ वेळा आम्हाला थोडासा क्रिटिसिझमही आला सुरुवातीच्या काळात की आम्ही मधनं इंग्लिश का बोलतो. आणि त्याला मुख्य कारण असं आहे की इतर लोकांना काय प्रोग्राम चाललो आहे, कोण मराठीतनं आलेले आहेत, कोण मराठीचं कल्चर काय काय महत्त्वाचं आहे हे जर तुम्ही समजावून नाही सांगितलं, म्हणजे पुढची पिढी तर आहेच, माझ्या मुली मराठी बोलत नाही त्यांना तर कळायला पाहिजेच, पण नुसतं लिटररी ट्रान्सलेशन करून तुम्हाला कल्चर कळत नाही, त्यातला तो मतितार्थ जो आहे मूळचा तो सांगायला लागतो. आणि म्हणून आम्ही मुद्दामून एखादं इंग्लिश सदर जरूर ठेवतो मराठी प्रोग्राम असला तरी. आणि त्याचा रिझल्ट असा झाला आहे की रस्त्यावरचे टॅक्सी ड्रायव्हर आम्हाला फोन करतात की आम्हाला मराठी म्युझिक आवडतं, आता मराठी म्हणजे काय हे कळायला लागलंय. तेव्हा आम्ही दोघं जण एकमेकांकडे बघून हसतो, या वी वन दॅट म्हणून. असं खूप इच्छा आहे. आणि मी प्रवीणाला नेहमी म्हणत असे की डिनर डान्स करावा ना आणि भांगड्यावरती नाचायचं नाही, मराठी याच्यावरती का नाचायचं नाही. आणि हळूहळू आता आम्ही ओल्ड होत चाललोय, पण तरी सुद्धा कधी कधी मनात विचार आला की अक्षरशः अजूनही नाचावंसं वाटतं की का नाही नाचायचं. आणि हे आपण सुरुवात केलीच पाहिजे, कारण एवढंच महत्त्वाचं म्युझिक आहे ते लोकांपुढे मांडलंच पाहिजे. रेशमाच्या रेखानी काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. रेशमाच्या रेखानी लाल काळ्या धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढीला, हात नगा लावू माझ्या साडीला. नगा लावू माझ्या साडीला, हात नगा लावू
धाग्यानी कर्नाटकी कशी दामी काढ